ही बालिका भाषण करीत आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव माहेश्वरी किशन पचलिंग आहे. मी इयत्ता 4थी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा बरबडा. माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे स्त्री शिक्षणाचे महत्त्व. पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते, पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कुणाच्या हस्तक तर होतच नाही. लाचाराने गुणापुढे नतमस्तकही होत नाही, लाचाराने गुणापुढे नतमस्तकही होत नाही. अशक्य त्या गोष्टी शिक्षणच करू शकते, अशक्य त्या गोष्टी शिक्षणच करू शकते. क्रांतीची मशाल शिक्षणानेच पेटू शकते, क्रांतीची मशाल शिक्षणानेच पेटू शकते. मित्रांनो, हे ओळखले माझ्या त्या क्रांतीज्योती सूर्याने, म्हणून माझा पहिला नमस्कार माझ्या त्या क्रांतीज्योती सूर्याला, ज्यांनी स्त्री शिक्षणाचे मूर्त मिरवली. म्हणून माझी आई, माझी ताई, माझी आत्या, मावशी शाळेत गेल्या, शाळा शिकल्या आणि सर्व कुटुंबाला शिक्षित केले. नमस्कार माझ्या त्या सावित्रीला, जिने आम्हा मुलींच्या शिक्षणासाठी शेण चिखल अंगावर घेतले. नमस्कार माझ्या त्या महामानवाला, त्याने सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. राणी लक्ष्मीबाई, माझी जाऊ ताराबाई, अहिल्याबाई, लता मंगेशकर, आपल्या देशाच्या यशस्वीरित्या कारभार पाहणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, एवढेच नाही तर आज देशाच्या अतिउच्च पदावर असणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पहा अशा कितीतरी महिला पुरुषांबरोबर काम करताना दिसतात. सांगा, तुम्ही सांगा, कोठे कमी आहे आजची स्त्री? कर्तृत्वानं सामर्थ्याची ओढून नवी झालं, कर्तृत्वानं सामर्थ्याची ओढून नवी झालं. स्त्री शिक्षणानेच केला आहे जागर, स्त्री शिक्षणानेच केला आहे जागर. शिक्षणामुळेच आजच्या स्त्रीच्या जीवनात क्रांती घडत आहे. स्त्री शिक्षणाच्या चळवळीतून तिने ज्ञानाचा दिवा पेटवला आहे. शिक्षणामुळेच आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसते. किती सामर्थ्य तुझी या हाती, फुलवीसी पाषाणातून ज्योत, किती सामर्थ्य तुझी या हाती, फुलवीसी पाषाणातून ज्योत. गुंडांचे 2 हात करणाऱ्या IPS किरण बेदी, अवकाशात छेद घेणाऱ्या महिलाबाई माणिक सौदामिनी देशमुख, लेखणीतून धार दाखवणाऱ्या अरुंधती रॉय, अवकाशात भरारी घेणाऱ्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, सानिया मिर्झा, सानिया नेहवाल असो किंवा अनाथांची माय सिंधुताई सपकाळ असो, कालच्यापेक्षा स्त्री नक्कीच बदललेले आहे ना. ते शक्य झाले शिक्षणामुळेच. महात्मा फुले म्हणतात ना, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विद्या गेले, विद्येविना शूद्र खचले. एवढे सगळे अनाथ एका विद्येने केले. म्हणूनच तर मी सर्व समाजाला सांगू इच्छिते की स्त्रीला शिकवा, तिला नभांगणातील चांदण्याप्रमाणे चमचमकणाऱ्या तारकवण्यासाठी तिला साथ द्या. कारण स्त्री जेव्हा होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित. धरू द्या आज तिला शिक्षणाची आहे ती सुधार नागरिक भविष्याची. खुली करा कवाड शिक्षणाची, घुमू द्या वारी स्त्री मुक्तीची. पण ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू काय आहे हो? तिला तर तुम्ही जन्माला घालताच, पण मुलाप्रमाणे वागणूक द्यायची ती विसरता. मुलाला मात्र पुरणपोळी, तिला मात्र भाकरी शिळी. मुलगा तो वंशाचा दिवा आणि मुलगी ती कार्टी. मुलगा शिकत नसला तरी शिक्षणासाठी आटापिटा आणि मुलगी कितीही हुशार असली तरी बापाच्या खांद्यावर जेवढी कमी करण्यासाठी लग्नाचा सपाटा. कसला नाही हो हे? असं तिला अन्याय सहन करत राहायचं आणि एक दिवस हुंड्यासाठी बळी द्यायचं. अजूनही हे प्रकार कमी झाले नाहीत. जसे तिची कंपनी प्रोडक्ट वेगळे करते, तसे स्त्रियांना त्रास देणारे प्रकार वेगवेगळे झाले. स्त्रियांच्या दुर्बलतेचा फायदा घेणारे विशाल सर्प अजूनही समाजात आहेत. थांबा अनाश, शपथ आहे तुम्हाला त्या क्रांतीज्योती सूर्याची, ज्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीला शिक्षित केले आणि त्यांच्या मदतीने अखंड स्त्री जातीला शिक्षित केले. कारण एक स्त्री शिकली तर तिचे पूर्ण कुटुंब साक्षर करते, पुरुष मात्र स्वतःपुरता शिकतो. म्हणूनच तर मी सर्व स्त्रियांना आव्हान देते की अन्याय अत्याचाराला बळी पडू नका. सर्व बंधनाच्या बेड्यात तुम्ही झुकारून द्या. IT 2009 नुसार कलम 21A अंतर्गत शिक्षण हा तुमचा हक्कच आहे आणि तुम्ही मिळवलाच पाहिजे. ठिपक्या ठिपक्याने जोडत जाणाऱ्या रांगोळीसारखं असावं तुझं अस्तित्व. ठिपक्या ठिपक्याने जोडत जाणाऱ्या रांगोळीसारखं असावं तुझं अस्तित्व. कारण तुला तुझ्या समाजात स्थान निश्चित करायचे आहे जगचं अस्तित्व. कारण तुला तुझ्या समाजात स्थान निश्चित करायचं आहे जगचं अस्तित्व. लक्षात ठेव, तू आपला नाहीस, तू आहे सबला नारी. लक्षात ठेव, तू आपला नाहीस, तू आहे सबला नारी. कारण तुला शिकण्याची आज धरून
मी म्हणेल लेख वाचवा